नमस्कार, सायली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण कटोरी ब्लाउजची अंडरग्राऊंड शिलाई बघणार आहोत, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पॅटर्न कापून घेतलेला आहे कटोरी आणि हा साइड पार्ट आहे, तर आधी आपण कटोरी बघूया। आणि अस्तर पेक्षा जास्त थोडंसं आपण मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे। ह्याचं सुद्धा फक्त योक पट्टी आपण दोघी सेम कापून घेतलेली आहे, अशी सारखीच आहे। सुरुवात करूया कटोरीपासून। तर हा इथे कटोरीचा पॉइंट आहे, इथून आपल्याला करायची आहे सुरुवात। अजिबात कठीण नाहीये। बॅक स्टिच करून मी इथे शिवून घेतलेला आहे, पिन लावून घेतलेली आहे कापड सरकू नये म्हणून। आणि हे सरळ कापड आहे आणि हे उलट कापड आहे, जसं आपण नेहमी ठेवतो तसंच ठेवून घ्यायचं आहे। असं साधं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा बघा, इथे शिलाई केली, हे डाच आहेत आपले। अशा पद्धतीने शिलाई केली। आता उलट करून घ्यायचं आहे। ही आपली सुलट बाजू आहे। यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सगळीकडे जास्त पिना लावून घ्यायच्या आहे आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर अशा पद्धतीने चौफेर शिवून जोडून घ्यायचे। एक्स्ट्रा कापड कट करून आपली कटोरी आता रेडी आहे। आता साइड पार्ट जोडताना काय करायचंय, अस्तरवर अस्तर आणि मेन फॅब्रिकवर मेन फॅब्रिक जोडून आपल्याला शिवून घ्यायचे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय, तुम्हाला बघूनही लक्षात येईल की मी कसं शिवते आहे। कटोरी किंवा साइड पार्ट दोघांपैकी कुठलाही भाग न ओढता आपल्याला शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित। शिवल्यानंतर हे आतल्या बाजूने असं दिसेल, शिलाई अजिबात दिसणार नाही। आता सेम पद्धत वापरून आपल्याला मेन फॅब्रिक सुद्धा जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं आलं पाहिजे, त्यासाठी मी हे ठेवून घेतले। उलट्या बाजूने आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहे, म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे ते मागे पुढे न होता आपलं एक्झॅक्ट आणि व्यवस्थित लागेल। अस्तर आणि मेन फॅब्रिक दोघं लावून झालेले आहेत। अस्तरवर असं नख मारून घ्यायचं आहे। आता साइड पार्टला आपल्याला पिन लावून चौफेर शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कापड जे दिसतंय आजूबाजूला ते आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचे। आता तयार झालेल्या फ्रंटला आपल्याला योक पट्टी जोडून घ्यायची आहे। तर जेवढं मी अस्तर घेतलं होतं तेवढंच मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, योकला एक्स्ट्रा घेतलं नाहीये। तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकतात, पण एक्स्ट्रा जर घेतलं तर जोडताना थोडंसं मागे पुढे होतं आणि अस्तर खालच्या साईडने बाहेर येताना दिसतं। तर इथे मी मेन फॅब्रिकवर मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि ते जोडून घेणार आहे। फक्त मेन फॅब्रिक घेतले, अस्तर नाही घेतले। आता अस्तरचा जो भाग आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा आहे। अस्तरच्या साईडला अस्तर येईल अशा पद्धतीने ठेवून हे जोडून घ्यायचे। हे तुम्ही ॲट अ टाइम सुद्धा करू शकतात, म्हणजे मी जे 2 वेळा केलं ना, मेन फॅब्रिक आणि अस्तर वेगवेगळं जोडलं, तर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही एका बाजूला मेन फॅब्रिक आणि एका बाजूला अस्तर ठेवून ॲट अ टाइम सुद्धा हे शिलाई करू शकता। आता योक पलटी करण्यासाठी आपण नेहमी जसा रोल करतो तसा रोल करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे। ही शिलाई करताना आतला जो रोल आहे त्यावरती अजिबात टाका येता कामा नये, फक्त योकवरतीच आपल्याला शिलाई घ्यायची आहे। आता आतला जो रोल आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं की फ्रंट भाग आता आपला जो तयार झालेला आहे
तर आतल्या बाजूला एकही शिलाई दिसत नाही आणि संपूर्ण ब्लाऊजमध्ये फक्त बाही जिथे आपण जॉईन करतो तिथेच आपली शिलाई दिसते आणि तिथेसुद्धा तुम्ही इंटरलॉक करून पॅक करू शकतात आणि व्यवस्थित फिनिशिंग तुमच्या ब्लाऊजच्या शिलाईला येऊ शकते. आता कटोरी आणि साईड पार्ट जिथे जोडलेला आहे तिथेसुद्धा तुम्हाला शिलाई दिसत नाही आहे, त्यामुळे आतलं जे ब्लाऊज आहे ते खूप छान फिनिशिंगने आपलं तयार झालेलं आहे. या कटोरीला शिलाई मारली, या कटोरीला मारलेली नाही आहे. गरजेचं नाही आहे मारलीच पाहिजे असं. दोघंही लूक तुम्ही बघू शकतात. ज्यांना जे आवडतं ते करू शकतात. तुम्हाला इथे आवडत असेल शिलाई, मला आवडत नाही, फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मारली होती. तर आतल्या बाजूने फिनिशिंग बघा ही अशी. इथे सुद्धा आपले कापड दिसत नाही, शिलाई दिसत नाही आहे, इथे सुद्धा दिसत नाही आहे. अशी आपली व्यवस्थित आतली फिनिशिंग आलेली आहे. असेल तर मला मेसेज करा आणि फोटो पण पाठवू शकता तुम्ही व्हॉट्सॲपला किंवा आपले जे चॅट आहे ना, ॲपमध्ये चॅट आहे तिथे सुद्धा तुम्ही पाठवू शकता. ठीक आहे.